अमरावतीच्या बोरखडी खुर्द येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामावर पाणी नसल्यानं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं पाहायला मिळतंय। भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामावर पाणी टाकत नसल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत आहे असा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे। सदर बांधकामावर टँकरने पाणी टाकत असल्याचे ठेकेदाराच्या सुपरवायझरने सांगितले। मात्र तिथली वास्तव परिस्थिती पाहिली असता त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या टँकरची व्यवस्था नसल्याचा प्रकार उघडकीस आला। त्वरित या कामावर पाणी टाकण्यात यावे, अन्यथा दर्यापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला। टाकीच्या बांधकामाकरिता वापरण्यात येणाऱ्या विद्युत खांबावरून हुक टाकून खुल्या विजेची चोरी होत असल्याचा प्रकारही उघडकीस आला। मात्र ठेकेदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे साठेगाठी असल्याची चर्चा गावामध्ये आहे। या संदर्भात महावितरण कार्यालय खारतळेगाव येथील कनिष्ठ अभियंता इंगळे यांना दूरध्वनीवरून वीज चोरीबाबत माहिती विचारली असता त्यांनी संबंधित ठेकेदारांना आम्ही त्यांना उद्याला मीटर देणार आहे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता इंगळे यांनी सांगितलं। बोरखडी खुर्द येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे। मात्र त्या ठेकेदारांनी महावितरणकडून कुठल्याच प्रकारची रिसर्च परवानगी न घेता खुल्या विद्युत खांबावरूनच विजेचे आकडे टाकून चोरी करीत असल्याची माहिती सूरज राऊत यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांच्या लक्षात आणून दिली। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे। पण पाण्याच्या टाकीचे काम चालू असता या टाकीवर पाणी जे काम होत आहे त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। इथं पाण्याची व्यवस्था काहीही नाही, ज्याच्यावर टाकीवर पाणी टाकण्याची व्यवस्था काही पण झालेली नाही आहे। त्या पाण्याच्या टाकीचे ठेकेदाराला विचारता ठेकेदार म्हणतात आम्ही पाणी टाकत आहे, पण इथं बघतात इथं कोणतीच पाण्याची अशी व्यवस्था नाही, ड्राम नाही, काही हे नाही आहे, कोण टँकरची व्यवस्था नाही आहे। इथं अजिबातही ठेकेदार साहेब लक्ष देत नाही आहे। तरी जलजीवन प्राधिकरण दर्यापूर यांच्या अंतर्गत त्वरित लक्ष देण्यात यावे अशी माझी गावकऱ्याच्या वतीने मागणी आहे।